तर वेलकम बॅक टू चॅनल. आणि आता आपण चाललोय गावी. छान आहे. ह्याला काय बोलतात त्याला, बायकोला सोडायला जातात त्याला काय होतं त्या घरी. हां, मायरोशन करायला सोडायला, मायरोशनला चाललंय. काय नाही ते बरोबर होईल. काय हां पाहुणे जेवण येशील ना लगेच. माघारी सोडायला चालले तिला. पूर्ण तयारी वगैरे आपली एक बॅग बस तयारी करते बस नक्की. आता भाऊजीसोबत चाललंय तर रेडी झालो आपण. आणि झाल्या असं सीन की चालू झालं चुला अचानक होते घरी माहिती नाही. तर सांगायचं लागतं तर नाही, जेव्हा ब्लॉग येईल तेव्हा बघतील. आता सांगितलं की डायरेक्ट प्लॅन कॅन्सल केलं, मला जाऊन नाही भेटणार. बघू आता विषय काय. 9:15 वाजता आले आणि बघू आता ही लोक आलेत खाली. आता बॅग घेऊ जाऊ, भेटतो तुम्हाला डायरेक्ट शो. तर वाहनं आता आपण आले गाडीतून निघालो आहे. आता वसनगरीला पोचले. काय हो काय बोलायचं आहे विषय काहीच नाही. आता भाऊजी तिकडे आलेले आहेत काश्मीराला, तर तिकडून त्यांना पिक करू आणि निघू डायरेक्ट गावी. आता भावानो आले आले काय मग कसं वाटते भाऊजी आले. आता निघू इथून डायरेक्ट. हो ना, आता आलोय हॉटेल जेवणला. खाऊ पिऊ आणि निघून जाऊ. झोपलेलो डायरेक्ट मस्त 1-2 तास झोप घेतली. आता आलो इथे जेवू घेऊ आणि निघू डायरेक्ट. बघू आता काय ते. आता इथून निघालोय इथून आपण. पाऊस बघा 8 जोड नुसता पडतोय जोरात, काहीच दिसत नाही समोरचा. अरे 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 बीप टाकायला लागतोय. तू कट कर ना ते. नाही ते बीप टाकून बरोबर होते. तो माझा आवाज म्यूट कर ना. नाही तो भर करून टाकतो मी बरोबर. क्वॅक नाही तो वेगळ्या टायमावर येतो क्वॅक. आहे की आम्हाला गाडी चालवतो दिसत नाही, पुढचं काही दिसत नाही. आणि सगळे देवावर सोडले. राम भरोसे. आमच्या हातात स्टेअरिंग आहे पण रस्ता देव दाखवतोय. आता हलका क्रॉस करणे आले नाही. आम्ही आता शेडोन क्रॉस करून आम्ही आता साई सहारा हॉटेलला जेवायला थांबणार आहे. खूप भरपूर लागले पण आता काय हॉटेलच येत नाही. पाऊस पण एवढा खूप जोरात चालू आहे की रस्ताच आम्हाला दिसत नाही. आम्ही आता आंधळे झालो. जेवण नाही भेटलं तर आवडी सुपारीची 10 पाकिटा घ्यायला. नाही ते काय अदरकचं काय असतं तो अलिपाक. अद्रकचा तुम्हाला काय म्हणायचं भाऊजी. मला काय नाही बोलायचं. काय आता इथं नाक्यावर साई हॉटेल मोठं दिसतंय लेफ्ट साईडला. जाऊ बघू कुठे काय परत भेटतोय का. तिकडे एवढा काय खास नव्हतं पण जरा खाऊन निघालेलो आम्ही. आवडलं नाही म्हणून सगळं खाऊन आलो. कर्नाळ्याला आलो मी. फॉरेस्टला आलो. अभयारण्य साई सारा ह्याच्यानंतर स्वागत हॉटेलपेक्षा चांगली चिली अजून भेटली नाही. चांगली पनीर चिली. चांगली होती पनीर चिली. अरे पण तू स्वागत हॉटेलमधली पनीर चिली खाल्लीस ना. बघ रेस्टॉरंट आहे फक्त तो. हा रेस्टॉरंट नाही आहे. सांगतोय असं एक सजेशन सांगतो तुला, ओपिनियन माझा. स्वागत हॉटेल ओळखीच आहे पण माझं काय नाही 2-3 वेळा फक्त खाल्लंय, भारी आहे. सगळ्यात पहिलं बंटीनी किलवलेलं आहे तिकडे. काय बरं गाडी फिरवाय गेला कुठे सगळा पाऊस बघा एवढा पाऊस पडतो काहीच दिसत नाही पुढचा. एकदम ब्लर. फॉग लाईट लागून साईडला पाणी उडते. काहीच नाही दिसत. राम भरोसे गाडी चालते भाई. एक नंबर. ओ माय गॉड. ॲक्वाई मॅजिका. एक नंबर भेंडी. रस्त्यावर एवढं पाणी जमा झालंय की गाडीच्या समोर दिसतच नाही. बोलले बरोबर बोलले. ढगफुटी.
ते रायगडला बोललेली ना. रायगड महाराष्ट्र डाळ काय मग सॉरी माय मिस्टेक. अलग दुनिया में है क्या? आय माय सॉरी. तर भावानो आता आपण आलोय आपल्या आवडत्या रेस्टॉरंट जिथे आपण नेहमी थांबतो, हॉटेल शालीमार. काय काय आला त्याचा मूड काय बघ पहिला. तर जाऊ तिकडे खाऊ मस्त. तर भावानो आत्ता मस्त जेवलोय आपण आणि गार जाऊ गाव काय जाऊन झोपतो. जाऊ घरी मस्त गार झोपू डायरेक्ट. मग माझे कपडे घ्या आणि अंगावर झोपा. गाडीतच झोपला ना पटकन निघू आपण. असं नाही करायचा. मग झोपू नको. काय नाईट आउट मारू पूर्ण. अबू कसा आहे पांढारपूर नाही तर तिकडचा पंढरपूर. पांडा पांढा पांडा पांढारपूर. तेव्हा नाही ते काय वाजलेत आता 3. तर 3 वाजता जेवले आम्ही. विचार करा बाई. अजून पंढरपूर मध्ये पांढरपूर पांढरपूर मध्ये जेवलो आहे. आणि इथून इंदापूर 42 किलोमीटर आहे. आता आम्ही रायगड बीच क्रॉस केलेला आहे. अजून 3 तास आहे घरी जायला. घरी जाऊ मस्त वगैरे आडवा डायरेक्ट अंतरुणावर. गोलीगत गोलीगत आडवा डायरेक्ट राप रूप. 7 वाजेपर्यंत पोहोचू. बघू आता गोलीगत आडवा. डायरेक्ट आडवा मस्त गार झोपू. भेटू मग घरी आता. तर आता आलो आपण महाड. गेल्या टायमा बोललो बाईकून आलो तेव्हा की एकदा तरी पाऊस नाही यायचं, पण आता आलोय पण जरा कारमधून आलोय. जरा रात्रीचं आहे तरी बघा इथे एवढं इथे आता दिसत नसेल. हिरवंगार आहे त्या साईडला पण बघा पूर्ण गारवा. जल सकाळी येईन तो निघायचं टायमा सकाळचं दाखवेन तुम्हाला. काय दाखवली व्ह्यू तेच तर बोललो. तुम्ही ऐकत नाही नीट भाई. लय बेकार तुम्ही रे भाई. शब्द पकडतो. मग भाव वाटलं तर ड्रायव्हिंग करतोय. सध्या ड्रायव्हर झालाय चेंज. कोण तो जोशी काका. जोशी वडा जोशी काका लय बेकार बनवतो. वडापाव अजिबात खायचा नाही तिकडे. आम्ही खाल्लेलं एकदा लय बेकार बनवलेला. हा एवढा काही विषय नाही ते एकदम. पण मिसळ चांगली असते. त्याच्या नावाखाली पूर्ण पुण्याला मिळतं ना ते सगळं. पुण्याला आम्ही कुठे खाल्लेला तो आपल्या इमॅजिकेच्या समोर आहे ना. तोच पुण्याचा. अपने को खाना लय बेकार वडापाव खाल्लेला. अपने को खाना है मटन रान. वो भी शोरे मटन रान शौर्यवाडा. शौर्यवाडा झोपलेत. भाऊजी सेवेसाठी लावायला लागलं. लास्ट टाइम गेलेलो भेंडी पण ते चुकलं सगळं. गेलं कधी आपण आपण गेलो ते नाही. आम्ही साईड वेगळी पडली नाही, नाही, आपली. आम्ही इकडे गेलेलो ना. चला आता जातो घरी डायरेक्ट. घरी भेटू मला. तर भाई घरी पोचलो आपण आणि झोपू मस्त. सकाळी उठू आणि बघू कुठं फिरायला जायचं ते. बाकी काय नाही बस ह्या वेळेसाठी एवढंच. भेटू बरं पुढच्या ब्लॉगिंग.